बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. चंद्रभागा स्थिरे आलेलो आहोत. आता आपण सध्या चंद्रभागा स्थिरे या ठिकाणी आलेलो आहोत. चंद्रभागा ही दुतडी भरून सध्या वाहत आहेत. काही मंदिरे या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत. आता आपण सध्या चंद्रभागेच्या स्थिरावरील काही कोळी बांधव हे या ठिकाणी होडीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना दर्शन देत आहेत. विशेषतः मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला झोडपल्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. प्रथमच 45 वर्षामध्ये मे महिन्यात अतिवृष्टी पडल्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली गेलेली आहे. जेणेकरून आता आषाढीच्या पार्श्वभूमीवरती पासूनच भाविक भक्त हे पंढरपूर या ठिकाणी दाखल होत असल्याचे या ठिकाणी दिसत आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी लोकप्रधानच्या माध्यमातून बघत आहोत. जेणेकरून भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे. जेणेकरून चंद्रभागा दुतडी भरून वाहत असल्यामुळे कोळी बांधव, आदिवासी कोळी बांधव या ठिकाणी आपली सेवा म्हणून या ठिकाणी 200 नाव असतील यांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी दर्शन देत असल्याचे आपण बघत आहोत. जेणेकरून पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर तहसील प्रशासन असेल, यांची सुद्धा या ठिकाणी अहम भूमिका असल्याचे दिसत आहेत. जेणेकरून या ठिकाणी कोळी बांधवांच्या मदतीने जवळपास 8 ते 10 भाविकांना चंद्रभागेच्या तीरात बुडत असताना या ठिकाणी त्यांचा जीव वाचवण्यात आल्याचे. मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ. आता ही चंद्रभागेचं पात्र पूर्ण तुतडीभरून वाहते आणि येणारे आषाढी वारी आणि संबंधित असणारा आमचा आदिवासी कोळी जमात आणि आमच्या 200 नावा 400 सुमर आहेत. आमच्या ह्या सर्व युवकांचं त्यांना प्रेरणा देण्याचं काम आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब म्हणजे साक्षात अधिकाऱ्यांमधले विठ्ठल यांनी आमच्या सर्व ह्या युवकांना ऊर्जा दिली आणि त्या ऊर्जेतनं त्यांनी आमची 13 लोकांची टीम मंदिर समिती मार्फत स्थापन केली. त्याचा रिझल्ट असा आला की काल कमीत कमी 7 ते 8 भाविकाचा जीव ह्या सर्व युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला. ह्याचं सगळं जे क्रेडिट आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी तर ही टीम नेमली नसती तर ह्यांच्या हातून ह्या गोष्टी झाल्या नसत्या. कारण इलेक्ट्रिक बोटीमुळं तिथं फास्ट जाता आलं आणि त्या भाविकांचं जीव वाचवता आला. आमची या माध्यमातून अशी मागणी आहे की आमची जी हे 13 लोक आहेत अजून त्यात समाविष्ट करावे. 30-40 लोक आमचे तिथं घ्यावे आणि मंदिर समितीनं कायमस्वरूपी आमची हे शासनाच्या नोकरीवर हे सगळे सुमर घ्यावे. कारण इथं वर्षभरामध्ये कमीत कमी 1-2 कोटी लोक इथे येत असतात. मग चंद्रभागा वाहतीये, भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही. अलीकड पलीकड किंवा प्रत्येक ठिकाणावर चंद्रभागा रिकामी आहे. आमचा जो आदिवासी कोळी जमात आहे इथं पिढ्यानं पिढ्या आम्ही होडी चालवून आमची उपजीविका करतो. त्यामुळं आमच्या ह्या युवकांना लहानपणापासून माहिती आहे की कुठं पाणी जास्त आहे, कुठं कमी आहे, कुठं धोका आहे, कुठं भाविकाचा जीव जाऊ शकतो. ही लहानपणापासून बाळ कडू थोडक्यात त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे, बाहेर गावची इकडची तिकडची टीम बोलण्यापेक्षा ही टीम केली आहे, चांगला आहे. अजून टीम वाढवण्याची गरज आहे. कारण येणारे आषाढी कमीत कमी 25 ते 30 लाख लोक या चंद्रभागेचे स्नान करत असतात आणि महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, यांनी ह्या गोष्टीत म्हणजे लक्ष घालून अजून टीम वाढवावी आणि त्यांच्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांमुळं, प्रांताधिकाऱ्यांमुळं आणि SP साहेबांमुळं ही ह्या युवकांना ऊर्जा मिळाली, ट्रेनिंग मिळालं आणि ह्यांनी हे चांगलं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांचा पण आभार मानतो. आणि आमचं समजा ह्या 200 नावा चालवत उपजीविका करत भाविक हा केंद्रबिंदू मानून चंद्रभागेमध्ये येणारा भाविक सुरक्षित या चंद्रभागेतनं कसा बाहेर जाईल ही सगळ्यात महत्वाची भूमिका आमची राहिलेली आहे. पैसे न मिळणार पण भाविकाचा जीव वाचवणं ह्याचं पहिलं कर्तव्य आमचा आदिवासी कोळी जमात करतोय. आमच्या युवकांनी शपथ घेतलेली आहे, स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण भाविकाच्या जीवाला आम्ही काय होऊ देणार नाही असा इशारा या सर्वांनी मिळून एक निश्चय केलेला आहे. तो निश्चय येणाऱ्या आषाढीमध्ये आमचं काम आम्ही दाखवूच म्हणून आमची मागणी आहे की ह्यांना कायमस्वरूपी मंदिर समितीने घ्यावं अशी माझी मागणी. माझे नाव साहिल सत्यवान माने. काय झालं काल एक वयस्कर आजोबा आलते वरून आशीर्वाद. मग आम्ही इथं बसलेलो, म्हणजे सगळे हाकलेले लोक. काल अंधार झालता म्हणजे 8:30-9 वाजले सुमारास. मग आवाज येत होता पाण्यातून. म्हणलं आवाज कशा येतो बघा. मग तिकडे गेलो तर एक आजोबा दिसले पाण्यात. मग तिथं दिसल्यामुळे आम्ही तातडीने पळत आलो. ते गेलो, मग त्यांनी वाहत येत होते वरनं.
त्यांनी राहिलेले फक्त ते धोतराचा फुगा होता म्हणून त्यांनी राहिले नाही तर त्यांनी गेलेच असते थोडक्यात. मग तिथनं फास्ट गेलो आम्ही, त्यांना रेस्क्यू केलं, तिथून आणून इथं बसवले. मग त्यांनी आजोबांना नाव विचारलं, आजोबांना सांगितले बाबासाहेब म्हणून. राहणार तर त्यांनी जालना सांगितलं. मग त्यांनी असं म्हणत होते की मी फुलावरून पडलो, एवढ्यावरून आलते त्यांनी. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.